सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार, मी अश्विन बापट. नमस्कार, मी पूर्वी भावे. सिस्का एलईडी प्रस्तुत माझा सन्मान पुरस्कार 2017 पॉवर्ड बाय विक्रम टी आणि RR काबेल. असोसिएट स्पॉन्सर युनि एन्झाइम, कोकियो कॅमलिन आणि प्रिंट पार्टनर लोकमत. रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी 91.1 FM आणि डिजिटल पार्टनर ABP लाईव्ह. वॉर्ड्रोब कर्टसी मृण्मय अवचट आणि विजय बदियानी. या सन्मान संध्येमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मराठी माणूस हा परंपरांचा आदर करणार आहे, त्यांना जपणार आहे आणि त्यांची कास धरूनच आधुनिकतेकडे झेप घेणारा देखील आहे. आणि त्याच परंपरेचा मान राखत आजच्या या सन्मान सोहळ्याची सुरुवात आपण भक्तिरचनेने करणार आहोत. अगदी लहान वयातच आपल्या मातीशी नाळ जोडलेल्या आवाजाची लिटिल चॅम्प सिंगर कार्तिकी गायकवाड हिला आता मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो आणि कार्तिकीने एक भक्तिरचना सादर करावी. याती कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंग वाचोनी आणुनेने. याती कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंग वाचोनी आणुनेने. याती कुळ माझे. याती कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंग वाचोनी आणुनेने. याती कुळ माझे. अत्यंत सुरेख आणि अप्रतिम मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरांनी आजच्या कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झालेली आहे. मी ABP माझाच्या वतीने कार्तिकी गायकवाड हिचे पुन्हा एकदा आभार मानते आणि तिच्या भावी कारकिर्दीसाठी तिला शुभेच्छा देते. आणि पत्रकारितेतला असाच ऊर्जेचा प्रचंड स्रोत म्हणजे अर्थातच ABP माझा. आजच्या या कार्यक्रमात प्रचंड ऊर्जा निर्माण होण्याचं आणि याचं एका आनंद सोहळ्यात रूपांतर होण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे आपली लाडकी वृत्तवाहिनी ABP माझा आता 10 वर्षांची झाली आहे आणि या सोहळ्याच्या रूपाने एका नव्या दशकात प्रवेश करते. या ABP माझाच्या दशकभराच्या काळातही महाराष्ट्राने अनेक बदल पाहिले, मग ते सामाजिक असोत, राजकीय असोत, सांस्कृतिक असोत किंवा आर्थिक. पण या सगळ्या बदलांकडे तटस्थपणे पाहत त्यातील महत्त्वाच्या प्रत्येक घटनेचा वेध घेत आणि त्याबद्दल अचूक आणि थेट माहिती महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवत ABP माझा वाहिनी सतत कार्यरत राहिली आहे आणि महाराष्ट्रामधल्या घराघरात पोहोचून सगळ्या जनतेची आवडती बनलेली आहे. आकडेवारी देखील सतत तेच दाखले देते. म्हणूनच नेहमी म्हटलं जातं मराठी न्यूजचा राजा ABP माझा. आणि केवळ बातमी नव्हे तर त्या मागचं सत्य लोकांसमोर आणणं आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा करणं, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका प्रभावीपणे पार पाडणं हेच ABP माझाचं गेल्या दशकातलं मुख्य योगदान आहे.
आणि त्यासाठी कधीच कुठल्याही दबावाला बळी न पडता सातत्याने ABP माझा पत्रकारितेतच नव्हे तर सामाजिक जाणीवेत अग्रेसर राहिलेला आहे. आणि हेच तर कारण आहे की केवळ महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या मराठी माणसांचं प्रेम आणि विश्वास ABP माझाला लाभलाय. ABP माझानं 10 वर्षांचा महत्वाचा टप्पा पूर्ण केलाय. दर्जेदार पत्रकारिता, शेती ते टेक्नॉलॉजी असा आवाका आणि बातमी मागील बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं ही ABP माझाची खासियत. अशा अनेक कारणांमुळे बातमी म्हणजे ABP माझा अशी ओळख अल्पावधीतच राज्यातल्या प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली. ABP माझानं राज्यातल्या दुष्काळाचं दाहक वास्तव ड्रोननं दाखवलंच, पण कास पठाराचं सौंदर्य आणि कधीही न दिसलेला अमेझिंग महाराष्ट्रही ABP माझानं ड्रोननंच टिपला. अजमल कसाबच्या फाशीची बातमी सर्वात आधी ABP माझानंच देशापर्यंत पोहोचवली. महाराष्ट्राच्या राजकारणातले बारकावे, गल्ली ते दिल्ली घडामोडी या इथंच समजतात. सिंहासन, रामराज्य, सर्वव्यापी आंबेडकर, आक्रोश गडकिल्ल्यांचा, नद्यांचे अश्रू, पानिपतच्या पाऊलखुणा, इस्रायलची शेती, वनपुरुष, जलपुरुष आणि हुंडा परिषद यासारखे उपेक्षित आणि दुर्लक्षित विषय लावून धरत ABP माझानं प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा प्रयत्न केला. अशा नवनव्या प्रयोगांमुळेच ट्रेंड सेटर म्हणून ABP माझाकडे नेहमीच पाहिलं जातंय. ABP माझा हे महाराष्ट्रातल्या सुजाण जनतेच्या मनातलं नंबर 1 चॅनल बनलं आणि थोडी नव्हे तर सतत 10 वर्ष जनतेनं ABP माझाला हे प्रेम दिलं. जनतेचा हा विश्वास टिकवून ठेवण्यात माझानंही कधीच कुचराई केली नाही. सामाजिक बांधिलकी जपत मराठी TV पत्रकारितेला वेगळी दिशा देण्याचं काम ABP माझा यापुढेही करतच राहील. न्यूजचा राजा ABP माझा. आणि गेली 8 वर्ष आपण या ABP सन्मान पुरस्कार सोहळ्याकरता भेटतोय. बरोबर 9 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या गुणवान रत्नांचा, महाराष्ट्राला ज्यांचा अभिमान आहे अशा असामींचा सन्मान करण्याची ही संकल्पना मूर्त स्वरूपात आली आणि त्यानंतर दरवर्षी तिची व्याप्ती वाढतच गेली. आणि याच संकल्पनेविषयी आता अधिक बोलण्यासाठी मी आमंत्रित करतो ABP माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना. राजीव सर. नमस्कार. आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. हा जो कार्यक्रम आहे माझा सन्मानचा, याच्यामागची भावना जी आहे ती ही आहे की खरं तर हल्ली आपल्याकडं खूप पुरस्कार वेगवेगळ्या संस्था, खूप मंडळी देतात. हा जो आमचा छोटा प्रयत्न आहे तो, आमची संस्था 10च वर्षाची आहे, त्यामुळं त्या अर्थानं वयानं लहान आहे. अनेक दिग्गज मंडळी अशी आहेत की मनामध्ये असा विचार येतो की खरंच आपली ही पात्रता आहे का की आपण इतकं आयुष्य ज्यांनी एखाद्या क्षेत्रासाठी वाहिलेलं आहे अशांचा सन्मान करण्याची आपली ती पात्रता आहे का. पण त्यावेळेला असाही एक विचार हा पुरस्कार कार्यक्रम सुरू करताना आमच्या मनामध्ये होता की आपण एरवी वेगवेगळे डे साजरे करतो, पण आपल्याकडं कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आपण काही साजरा करत नाही. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपलं आयुष्य झोकून देऊन ज्या मंडळींनी आपलं आयुष्य खरं तर अनेक अंगांनी फुलवलं, अनेक अर्थांनी समृद्ध केलं, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींच्या विषयीची समाजाच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे किंवा हा आजचा कार्यक्रम आहे. आणि काही अशा मंडळींच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करतानाच असे काही तरुण ज्यांच्याकडं बघून असं वाटतं की हे आपले उद्याचे आशास्थान आहेत, ही आपली उद्याची आशा आहे, तर त्यांना त्यांच्या तरुण वयामध्येच हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे की आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि त्याचबरोबर तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा देखील आहेत. त्यामुळं काही जाणते आणि काही नवे अशा मंडळींचा सन्मान, त्यांचं कौतुक या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथं आज करणार आहोत. आजच्या दिवसाच्या कार्यक्रमाचं मला आणखीन एक जे
वैशिष्ट्य किंवा आनंद वाटतो ते या कार्यक्रमाला आज प्रमुख पाहुणे म्हणून गेली 30-35 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले असे शरद पवार साहेब आणि ज्यांच्याकडून या पुढच्या 10-20 वर्षांमध्ये आपल्याला अपेक्षा आहेत असे नितीन गडकरी, असे दोघं जण आज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. पवार साहेबांचा आणि गडकरी साहेबांचाही पत्रिकेवर वगैरे काही विश्वास नाही, पण मला अनेकदा असं वाटतं की त्यांच्या पत्रिका बऱ्याच अंशी सारख्या असणार आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान आपले असं म्हणतात की पवार साहेबांचं बोट धरून मी राजकारणामध्ये आलो. ते किती खरं किती खोटं ते पवार साहेबांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे, पण तरी माझ्या मनामध्ये एक विचार मात्र नेहमी आणि नक्की येतो की गडकरी साहेब त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये जसं एकलव्य द्रोणाचार्याचा पुतळा ठेवून आपलं शिक्षण घेत होता, तसं पवार साहेबांच्या पुतळ्याला समोर ठेवून आपलं राजकारणाचे धडे गिरवत असणार आहे. कारण दोघांच्याही एकूण राजकारणाकडे बघण्याच्या, विचार करण्याच्या पद्धतीमध्ये खूप कमालीचं साम्य आहे. दोघांनाही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांना जोडण्याची आवड आहे, ती त्यांना कला उत्तमरित्या साध्य झालेली आहे. दोघांनाही विकासाभिमुख राजकारण करण्यामध्ये खूप रुची आहे. त्यांचं खरं तर सगळं आयुष्य त्यांनी राज्याचा, आपल्या भागाचा विकास कसा करता येईल ह्याच दृष्टीनं केलेला आहे. दोघांनाही संगीताची अत्यंत उत्तम अशी जाण आहे आणि माझ्या मनातले अघोषित असे हे गुरु शिष्य आहेत. अजय देवगण जे महाराष्ट्राचे जावई आहेत असं म्हणूया आपण, असे आहेत. तर त्यांचंही मी स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीगणांना मी मंचावरती आमंत्रित करते. सर्वप्रथम केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री माननीय श्रीयुत नितीन गडकरी साहेब यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आणि भारतीय राजकारणातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व माननीय श्रीयुत शरद पवार साहेब यांनाही आपण टाळ्यांच्या गजरामध्ये मंचावरती आमंत्रित करूया. तसंच हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते अजय देवगण यांना सुद्धा आपण मंचावरती आमंत्रित करतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अजय देवगण यांचं. आणि आता एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी मान्यवर अतिथींचं भेटवस्तू देऊन स्वागत करायचं आहे. त्यांच्यासोबत सिस्का एलईडीचे एमडी राजेश उत्तमचंदानी, विक्रम टीचे एमडी भावेश पटेल, आर काबेल ग्रुपचे ग्रुप प्रेसिडेंट आणि एमडी श्रीगोपाल काबरा यांनाही मी मंचावर येण्याची विनंती करतो. आणि आजच्या या तिन्ही सन्माननीय अतिथींचं आपण स्वागत करणार आहोत. पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन आपण पवार साहेब, गडकरी साहेब आणि अजय देवगण यांचं स्वागत करतोय. गुणवंतांच्या कला गुणांना महाराष्ट्राचा सलाम हा. सन्मान हा, सन्मान हा, कर्तृत्वाला सलाम हा. गुणवंतांच्या कला गुणांना महाराष्ट्राचा सलाम हा. सन्मान हा, सन्मान हा, कर्तृत्वाला सलाम. आणि या स्वागत समारंभानंतर अर्थातच आपण मुख्य पुरस्कार वितरणाकडे वळतोय. आजचा पहिला पुरस्कार दिला जातोय अशा व्यक्तीला ज्या व्यक्तीने स्वतःच्या प्राणांची तमा न बाळगता आपल्यासोबत प्रवास करणाऱ्या अशा अनेक प्रवाशांचे प्राण वाचवलेत. वाहन चालक असताना वाहनातील प्रत्येक व्यक्तीच्या जीविताची जबाबदारी आपल्यावरच आहे याचं भान त्यांनी राखलंय आणि प्रसंगावधान राखत अतिरेक्यांचं क्रूर कारस्थान यशस्वी होण्यापासून त्यांना रोखलंय. त्यांच्या या असामान्य धैर्याबद्दल त्यांना दिला जातोय एबीपी माझा सन्मान पुरस्कार 2017.
तारीख 10 जुलै 2017. बाबा अमरनाथचं दर्शन करून यात्रेकरूंनी भरलेली बस जम्मूच्या दिशेनं जात होती. रात्रीचे 8 वाजले होते. यात्रेकरूंनी भरलेल्या या बसनं अनंतनाग पार केलं आणि बुटिंग जवळ अचानक बसवर अतिरेक्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. समोरून अतिरेक्यांचा गोळीबार सुरू असतानाही बस चालक सलीम शेखनं प्रसंगावधान राखलं, गाडी सुसाट सोडली आणि पुढे सुरक्षित ठिकाणी जाऊन आसरा घेतला. सलीमच्या या असामान्य धैर्यामुळे, हिमतीमुळे तब्बल 50 भाविकांचा जीव वाचला. सलीमच्या रूपानं जणू देवच यात्रेकरूंच्या मदतीला धावून आला. सध्या गुजरातमध्ये राहणारा सलीम शेख मूळचा आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या भडगाव या गावचा आहे. सलीमनं स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचा जीव वाचवला, याचा सलीमच्या कुटुंबियांना अभिमान आहे. सलीमच्या या जिगरबाज धाडसाला एबीपी माझाचा सलाम आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आजचे आपले पहिले पुरस्कार विजेते श्रीयुत सलीम शेख यांचं. मानचिन्ह, मानपत्र आणि पुष्पगुच्छ असं या सन्मानाचं स्वरूप आहे. मी श्रीयुत अजय देवगण यांना विनंती करते की त्यांनी सलीम शेख यांचा सन्मान करावा. आणि या बसमध्येच जे कंडक्टर होते हर्ष, त्यांना देखील मी मंचावर याची विनंती करतो, कारण त्यांनी देखील खूप प्रसंगावधान राखत या सगळ्या बिकट प्रसंगातनं वाट काढलेली. हर्ष यांना देखील रिक्वेस्ट आहे की त्यांनी कृपया मंचावर यावं. हर्षजी. या दोघांसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण त्यांनी त्या क्षणी जे केलंय ना ते तुम्ही आम्ही विचारही करू शकत नाही. आणि नेमकं काय झालेलं होतं त्यावेळी, तर त्याच्याबद्दल आपण आता सलीम शेख यांना स्वतः विचारणार आहोत. सलीम शेख यांना मी विनंती करतो. मी श्रीनगरवरून निघालो 8 वाजेला. मराठी बोलण्यामध्ये तकलीफ है, हिंदी बोलूं चालेल? मैं श्रीनगर से 4 बजे के करीब निकला था साइट सीइंग करके. सब जो पैसेंजर थे, सवारी थी, वो सब बोले के नारे लगाते हुए चल रहे थे. हमारा 5-7 किलोमीटर के बाद पंचर हुआ. पंचर में हमारा काफ़ी टाइम निकल गया, 2.5 से 3 घंटा निकल गया. आनंदनाग आते हमारे को 8, सवा 8 के करीब हो गया था. आनंदनाग 2-2.5 किलोमीटर बाकी था. उस टाइम राइट से फायरिंग चालू की उन्होंने. पहले तो पता ही नहीं चला, पहले तो ऐसा लगा किसी ने पत्थर मारा काट पे. तो फटाके फूटने की ज़ोर ज़ोर से आवाज़ आने लगी. तो मैं देखा कि मैं बोला कुछ ना कुछ बड़ा प्रॉब्लम है. तो मैं टेढ़ा हो गया, क्योंकि हम लोग जब बस पार्किंग करते हैं तो ड्राइवर लोग ऐसी बात करते हैं, क्या पत्थर मारते हैं तो पहले ड्राइवर को ही मारते हैं. तो अचानक जैसे ही चालू हुआ, कांच फूट गया, आगे रास्ता बराबर दिखाई नहीं दे रहा था बराबर. तो मैं टेढ़ा होकर गाड़ी चलाने लगा. मेरे बाजू में जो बैठे थे मेरे सेट के लड़के हर्ष भाई, उनको गोलियां लगी. 2 गोलियां उनको टच होके लगी, एक उनके कंधे में लगी. पर वो मुझे हौसला देते रहे, क्या गाड़ी भगा, गाड़ी भगा. पीछे से सब रो रहे थे, चिल्ला रहे थे, बस रोको, बस रोको. और हर्ष भाई ने बोला नहीं, गाड़ी भगा. और हम जब उधर जाते हैं हर साल, तो हमें पता है थोड़ी थोड़ी दूरी पे मिलिट्री कैंप है, तो और मिलिट्री की गाड़ियाँ खड़ी रहती है. तो मैं भी सोचा कि जब तक मुझे कोई अच्छी सेफ जगह नहीं मिल जाए तब तक मुझे रुकना नहीं है. 2-2.5 किलोमीटर के बाद मेरे को मिलिट्री की गाड़ी खड़ी हुई दिखी. मैं उधर रोका. उन्होंने हमारी पोजीशन देखी, सब रो रहे थे, चिल्ला रहे थे. फिर हमारे को जिसको जिसको लगा था उसको दवाखाने में ले गए. जो ज़्यादा सीरियस था हमारे को बताया गया कि श्रीनगर ले गए. जो हमको अच्छे थे हम लोग, हमको अंदर ले गए, हमको सेफ जगह रखा. बहुत अच्छी उन्होंने हमारी हेल्प की और बहुत स्पीड से की. तो मुझे दुख उस बात का है कि वो 8 जन को मैं बचा नहीं पाया. अगर वो बच जाते तो मेरे को अच्छा लगता. क्रिकेट हा भारताच्या कानाकोपऱ्यात खेळला जाणारा आणि त्याबद्दल चर्चा होणारा असा खेळ आहे.
स्टेडियम्स, मैदानं, गल्ल्या, अगदी इमारतींच्या मजल्यांवर सुद्धा मिळेल त्या जागेत क्रिकेट खेळलं जातं. हा खेळ नाहीच आहे खरं तर, हे एक वेड आहे. पुलंच्या शब्दात सांगायचं झालं तर क्रिकेट हा खेळण्याचा नसून बोलण्याचा विषय आहे. खरंय. आणि भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या नसानसात खरं म्हणजे हा खेळ सामावलेला आहे. कोणी क्रिकेट खेळतं, कोणी क्रिकेट बघतं, कोणी बोलतं, तर कोणी अक्षरशः क्रिकेट जगतं. आणि अशाच एका व्यक्तीला आपण आता देणार आहोत हा सन्मान, ज्याची तहानभूक फक्त क्रिकेट आहे, जो आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळून देशाचं आणि महाराष्ट्राचं नाव तर मोठं करतोच आहे आणि पर्यायाने क्रिकेट खऱ्या अर्थाने जगतोय. ही व्यक्ती नेमकी कोण आहे बघूया. भारतीय क्रिकेटमधला तुमचा आमचा म्हणजे कॉमन मॅनचा चेहरा, पण गेल्या 9 महिन्यांमधल्या कामगिरीनं त्या चेहऱ्याला नवं ग्लॅमर मिळवून दिलं. महाराष्ट्राचा लाडका केदार जाधव बनलाय वन डे सामन्यांमधला टीम इंडियाचा स्टार. 2015 सालच्या झिम्बाब्वे दौऱ्यात शतक झळकावूनही तो भारताच्या वन डे संघाचा अविभाज्य घटक बनला नव्हता. पण 2016 या वर्षानं वन डेच्या दुनियेला दिला नवा केदार जाधव. कॉन्फिडंट आणि निडर, फलंदाजी असो वा गोलंदाजी, कर्णधाराच्या हाकेला धावून जाणारा केदार वारंवार दिसू लागला. 2000 सालची दिवाळी आपण त्याच्याच न्यूझीलंड विरुद्धच्या यशानं साजरी केली. इंग्लंड विरुद्धच्या पुण्याच्या वनडेतलं केदारचं शतक तर लाजवाब. साक्षात विराट कोहलीशी फटक्यांची जुगलबंदी खेळून त्यानं भारताला धावांचा एव्हरेस्ट गाठून दिला. याच कामगिरीनं केदारवरच्या अपेक्षांचं ओझंही आता वाढलंय. भारतीय क्रिकेट रसिकांच्या त्या अपेक्षांची पूर्ती व्हावी म्हणून केदार जाधवला साऱ्या महाराष्ट्राच्या वतीनं ABP माझाच्या शुभेच्छा. तेव्हा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया केदार जाधवचं. आणि ICC आणि BCCIचे माजी अध्यक्ष शरद पवार साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी केदारचा सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. गुणवंतांच्या कला गुणांना महाराष्ट्राचा सलाम हा. सन्मान हा, सन्मान हा, कर्तृत्वाला सलाम हा. सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन आपण या सर्व सन्मानार्थींचा गौरव करतोय. आपले पुरस्कारार्थी केदार जाधव यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम उपस्थित सगळ्या मान्यवरांचा मी यांच्यासमोर मला आज जो अवॉर्ड मिळाला आहे त्याबद्दल मी खूप स्वतःबद्दल अभिमानास्पद असं मला वाटतं आहे. आणि गेल्या 2-3 वर्षात मी इंडियासाठी खेळतो आहे आणि लहानपणापासून एक स्वप्न होतं की देशासाठी खेळता यावं. आणि कारण आर्मीमध्ये जाऊन देशाची सेवा करणं हे सगळ्यांना शक्य होत नाही. सो समहाऊ आय फील की की कुठेतरी एक मॅच जरी मी देशासाठी खेळलो आणि ती मॅच मी जिंकून दिली तर त्या दिवसासाठी तरी मी अख्ख्या देशातल्या लोकांच्या तोंडावर आनंदाचा कामगिरी करू शकीन. सो असा तो एक स्वप्न होतं जे मी गेले 3 वर्ष जगतो आहे आणि होपफुली अजून काही वर्ष असाच जगेन. आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच मला आज इथे अवॉर्डसाठी बोलवल्याबद्दल आणि थँक्यू सो मच. खूप खूप अभिनंदन केदार. आता वळूया पुढच्या पुरस्कार विजेत्या व्यक्तीकडे. ही व्यक्ती आहे जाहिरात क्षेत्रामधली. भारतातलं जाहिरातीचं क्षेत्र हे प्रचंड विस्तारलेलं आहे. त्यात लाखो प्रतिभावान लोक सतत कार्य करत असतात. पण फार थोडे लोक प्रसिद्धीच्या झोतात येतात. पडद्याआड राहून कित्येक ब्रँड्सना यशस्वी करण्यासाठी हे लोक दिवसरात्र झटत असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील जाहिरात क्षेत्रात पोहोचलेल्या मोजक्या मराठी माणसांमधलं हे सगळ्यात युवा व्यक्तिमत्व. जे साधं सरळ दिसतं त्या सगळ्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून तो बघतो आणि म्हणूनच तो आहे क्रिएटिव्ह जाहिरातींचा बादशाह राज कांबळे.
माझगाव ते न्यूयॉर्क व्हाया सारं जग असा त्याचा क्रिएटिव्ह प्रवास. करिअरच्या सुरुवातीला इंजिनिअरिंगसाठी VJTI मध्ये ऍडमिशन घेतलं खरं, पण 8च दिवसात आपलं गणित चुकलंय हे राजच्या लक्षात आलं आणि 1+1 2 करण्यापेक्षा 1+1 क्रिएटिव्हली कसं दाखवू शकतो याचा तो विचार करू लागला. आणि याच क्रिएटिव्हिटीला मोकळा मार्ग मिळवून देण्याकरिता पुढच्या शिक्षणासाठी सर JJ कला महाविद्यालयात त्यानं प्रवेश घेतला आणि इथूनच सुरू झाला त्याचा आणि जाहिरातींचा क्रिएटिव्ह प्रवास. साध्या आणि सोप्या भाषेत जाहिरातीच्या माध्यमातून आपला मुद्दा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यात राज कांबळेचा हातखंड आहे आणि म्हणूनच अनेक जगप्रसिद्ध पुरस्कारांनी त्याला सन्मानित करण्यात आलंय. त्यात इंग्लंडच्या D&D आणि कान्स फेस्टिवलच्या गोल्डन लायन या प्रतिष्ठित पारितोषिकांचा समावेश आहे. यंदाच्या कान्स लायन्स फेस्टिवल ऑफ क्रिएटिव्हिटीमध्ये जाहिरातींच्या विभागासाठी राज कांबळेनं ज्युरी म्हणून भारताचं प्रतिनिधित्व केलंय. ऐन तारुण्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर जाहिरात क्षेत्रातील क्रिएटिव्हिटीवर मराठी मोहोर उमटवणारा जाहिरातींचा बादशाह राज कांबळेला त्याच्या पुढील क्रिएटिव्ह वाटचालीसाठी माझाच्या भरभरून शुभेच्छा. जोरदार टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करणार आहोत आपल्या पुढच्या सन्मानार्थींचं, राज कांबळे यांचं. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना विनंती करतो की त्यांनी राज कांबळे यांचा सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. महाराष्ट्राचा सलाम हा, सन्मान हा, सन्मान हा, कर्तृत्वाला सलाम हा, गुणवंतांच्या कला गुणांना महाराष्ट्राचा सन्मानचिन्ह त्यासोबतच मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मान करतोय राज कांबळे यांचा. गुणवंतांच्या कला गुणांना महाराष्ट्राचा सलाम हा, सन्मान हा, सन्मान. नमस्कार. थँक्यू टू ABP आणि जमलेल्या सगळ्या मित्रांकडे. खरं तर विश्वास बसत नाही की आपण पडद्याच्या मागे राहून बरंचसं काय करत असतो, पण काही लोकांचं लक्ष असतं आपण काय करतो आहे काय नाही. आणि थँक्यू वन्स अगेन. थँक्यू. खूपच चीझी लाईन आहे, पण थँक्यूज टू माय मॉम अँड डॅड. दे अलाव मी टू डू वॉट आय वॉन्ट टू डू. खूप अशक्य होतं तेव्हा कन्व्हिन्स करणं आईवडिलांना की इंजिनिअरिंग सोडून JJ स्कूल ऑफ आर्टमध्ये जायचं, तर त्यांनी अलाव केला. आणि थँक्यू टू JJ स्कूल ऑफ आर्ट्स. फक्त ड्रॉइंगच नाही, कसं जगायचं शिकवलं त्या कॉलेजने. आणि स्पेशली आय मेट माय वाईफ प्रतिभा सिटिंग हिअर. आय थिंक गेली 25 वर्ष आम्ही एकत्र आहोत. आणि जेव्हा लंडनवरून कधी न्यूयॉर्कला गेलो, लंडनवरून न्यूयॉर्कवरून कधी जर्मनीला, प्रत्येक वेळेस तिने तिची नोकरी सोडून माझ्याबरोबर जे शक्य आहे त्या प्रवासामध्ये हे पारितोषिक मी तिला देतो आहे. थँक्स अ लॉट. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन राजी. आता आपण अशा एका तरुण प्रतिभावान गायकाचा सन्मान करणार आहोत ज्याच्या गायकीने हजारो प्रेक्षकांना एका क्षणात मंत्रमुग्ध करण्याची ताकद आहे. आपल्या स्वर्गीय गायनानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा हा नव्या पिढीचा अवलिया गायक राहुल देशपांडे. गाणं हीच त्याची ओळख. श्रेष्ठ गायक वसंतराव देशपांडेंचा वारसा राहुलनं अगदी समर्थपणे पेललाय. त्याच्या ख्याल गायनात वजन आहे, सूर तालाची मजा आहे. नाट्यसंगीत, भावगीत, भजन या सुगम संगीताच्या प्रकारांवर तर त्याची हुकूमत आहे. म्हणूनच त्याचं घेई छंद मकरंद जेवढं कानांना गोड वाटतं, तेवढंच कानडाऊ विठ्ठलू हृदयाला भिडतं. पारंपरिक संगीताला पुढे घेऊन जात असताना राहुल आजच्या काळातल्या माध्यमांवरही तितकाच सक्रिय असतो. मैफिलीतलं गाणं थेट फेसबुकवर आणून चाहत्यांची फरमाईश लाईव्ह पूर्ण करणं हा राहुलचा आवडता छंदच झालाय. केवळ गाणंच नव्हे तर अनेक संगीत नाटकांमधूनही राहुलनं त्याचं अभिनय कौशल्य सिद्ध केलंय. सध्या सुरू असलेल्या संगीत संशय कल्लोळ नाटकाला रसिकांची होत असलेली गर्दी ही त्याचीच पोचपावती. शास्त्रीय संगीत विश्वातल्या या सुरेल ताऱ्याला, अभ्यासू आणि मनस्वी गायकाला ABP माझाच्या खूप खूप शुभेच्छा. मी
पवार साहेबांना विनंती करते की त्यांनी राहुल देशपांडे यांचा सन्मान करावा. सलाम हा गुणवंतांच्या कला गुणांना महाराष्ट्राचा सलाम हा सन्मान हा कर्तृत्वाला सलाम हा गुणवंतांच्या कला गुणांना महाराष्ट्राचा सलाम हा सन्मान हा कर्तृत्वाला सलाम हा गुणवंतांच्या कला गुणांना. आणि आता राहुलला विनंती आहे की त्याने आपलं मनोगत तर व्यक्त करावंच, मात्र गाण्यातनंही त्याने व्यक्त व्हावं अशी आमची इच्छा आहे. बरोबर की नाही राहुल? नमस्कार सर्व मान्यवर रसिक हो. कुठे सुरू करायचं मला कळत नाही, कारण मला फारसे पुरस्कार आत्तापर्यंत मिळालेले नाही आहेत. मला एक दोन गोष्टी आत्ता खूप मनापासून आठवत आहेत की मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला शास्त्रीय संगीत बिलकुल आवडायचं नाही. मी इंग्लिश मीडियममध्ये शिकायचो आणि मला तेच गाणं जास्ती आवडायचं. पण माझ्या आजोबांची इच्छा होती, मी 3.5 वर्षांचे असतानाच ते आम्हाला सोडून गेले. पण त्यांची इच्छा होती की मी गावं आणि माझं सुरुवातीचं शिक्षण पिंपळखेरे बुवांकडे व्हावं असे त्यांनी सांगितलं होतं. नंतर ते म्हणाले की मी राहुलला शिकवीन आणि मग मी त्याला असं तयार करीन की मैफिलीच्या पूर्वार्धामध्ये राहुलनी गायल्यानंतर लोकांना कळायला पाहिजे की वसंत कसा गात होता असो. पण ते होऊ शकलं नाही. पण माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईनी मला पिंपळखरे बुवांकडे शिकायला घातलं आणि मी लिटरली माझ्या समोर बरोबर घड्याळ असायचं आणि मी 1-1 मिनटं मोजायचो की कधी एकदा 9 वाजतायत आणि कधी एकदा हा माणूस मला सोडतो इकडनं. आणि हे सगळं बघितल्यानंतर माझी आजी माझ्या आईवडिलांनी ठरवलं की नाही जर याला आवडत आहे तर आपण नको ह्याच्या मागे लागायला. आणि मग माझं गाणं सुटलं. आणि 1992 साली कुमारजींचं निधन झालं, पंडित कुमार गंधर्व यांचं. आणि बरोबर 1 महिन्याने माझ्या वडिलांनी त्यांची एक कॅसेट आणली होती निर्गुणी भजनांची. आणि कुणी घरी नसताना मी ती कॅसेट लावली आणि सुनता है गुरुज्ञानी हे पहिलं मी त्यांचं भजन ऐकलं. आणि ते ऐकल्यानंतर माझ्यामध्ये काय झालं मला माहिती नाही, पण ते जे कुमारजींचे सूर होते त्यांनी मला कुठेतरी आतमध्ये परत एकदा गाण्याकडे आणलं. आणि त्याच्यानंतर मला फक्त गाणं गायचं होतं ते कुमारजींचं. मला गायक व्हायचं होतं. माझ्याकरता सूर म्हणजे कुमारजी, गाणं हे कुमारांचं. आणि भाई काका म्हणजे पु ल देशपांडे आमच्या घरी दरवर्षी माझं गाणं ऐकायला यायचं की पोरगा कुठपर्यंत आला हे बघण्याकरता ते मुद्दामून आमच्या समोरच राहायचे. आणि ते एकदा असेच घरी आलेले होते आणि मी सगळ्या कुमारजींच्या गोष्टी गायलो. आणि तेव्हा माझी आई त्यांना म्हणाली की भाई काका हा राहुल आमचा कुमार काकांचं सगळं गातो, आम्हाला खूप आनंद होतो सगळ्या घरच्या लोकांना. पण मला स्वतःला असं वाटतं की कुठेतरी त्यांनी वसंतरावांचा नातू म्हणून काहीतरी गावं त्यांच्यासारखं. तर ते खूप गोड हसले आणि ते म्हणाले माझ्या आईला की आत्ता तो गातोय ना कुमारसारखा, तर 1-2 वर्ष थांब, त्याचा आवाज फुटू दे, तो आपोआप वसंताकडे घसरेल म्हणे. आणि माझा आवाज फुटला आणि सूरताल नावाचा एक कार्यक्रम होता त्याच्यात मी गायलो. तर मला खूप लोकांचे फोन यायला लागले की अरे वसंतरावांसारखा तर आवाज येतोय पण दिसतोय फारच छोटा मुलगा, काहीतरी नातं असेल. आणि तेव्हा मला कळलं की माझ्या गाण्यामध्ये, माझ्या आवाजामध्ये आणि माझ्या आजोबांच्या आवाजामध्ये काहीतरी साम्य आहे. मग मी परत एकदा, त्या काळी मी CA पण करत होतो आणि मला भाई काकांचं उल्लेख इथे एवढ्याकरता करावा असं वाटतो की प्रत्येक वेळेला त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. आणि एक गोष्ट मला कायम सांगावीशी वाटते किंवा कायम मी जेव्हा जेव्हा गातो तेव्हा मी जेव्हा सुरुवात करतो, गाण्याला बसतो, तेव्हा अर्थातच माझे आजोबा माझ्या डोळ्यासमोर येतात आणि त्यांची प्रेरणा मी घेऊनच मी गातो. आणि गाणं संपलं की बरेच लोक कौतुकाने टाळ्या वाजवतात, कधी कधी उठून उभं राहून टाळ्या वाजवतात. तेव्हा मी डोळे मिटतो आणि तेव्हाही मला माझे आजोबा दिसतात आणि मला सांगतात की तुला हे माहिती आहे का, तुला काही येत नाही. म्हणलं हो, मला काही येत नाही. आणि
माझी देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की ही अवस्था माझी मरेपर्यंत असू देत, की मला काही येत नाही, म्हणजे मला जे जे काय करायचं आहे ते एक शिष्य ह्या रूपाने किंवा साधक या रूपाने मी करू शकेन. आणि मला आज अतिशय मनापासून आनंद होतो की आज माझे आई वडील माझ्याबरोबर आज इथे आलेले आहेत. माझी बायको आली आहे, माझी छोटी मुलगी आली आहे 2 वर्षाची रेणुका. की अनफॉर्च्युनेटली माझी आजी नाही आहे, कारण आमच्या घरी हायरार्की अशी होती की आजोबा तर कधी बघितलेच नाहीत, पण सगळ्यात जास्ती प्रेम आजोबांवर, त्याच्या खालोखाल आजीवर आणि मग आई बाबा. त्याच्यामुळे माझ्या आजीची फार मनापासून इच्छा होती की मी गावं. मला कायम सांगायची, तू ह्यांच्यापेक्षा मोठा गायक हो. त्यांच्यापेक्षा मोठा गायक नाही होऊ शकणार, पण एक चांगला गायक होण्याचा प्रयत्न नक्की करू शकेन. मी परत एकदा ABP माझाचे अतिशय मनापासून आभार मानतो की ही एक कौतिकाची थाप माझ्या पाठीवर तुम्ही दिलीत. मला याचं भान आहे की उद्या जाऊन मला ती समर्थपणे मला प्रूव्ह करायला लागणार आहे की मी हो खरंच तुम्ही एक चांगला निर्णय घेतला. त्याच्याकरता जेवढी काय मला ऊर्जा लागते ती मला माझ्या आजोबांकडनं रोज मिळते. रोज मला खूप काही काही नवीन नवीन सुचतं, करावं असं वाटतं, करतो. आणि हीच अवस्था माझी अखंड अशीच चालू राहो अशी मी प्रार्थना करतो. आज मी इथे गाण्याकरता आलेलो नाही आहे, त्याच्यामुळे तरीही तुमची इच्छा असेल अशी शर्ट आणि पॅन्ट घालून गाणं ऐकायची तर मी तुमच्याकरता गाऊ शकतो. पण परत एकदा थँक्यू व्हेरी मच. गे छंद मकरंद प्रिय मिलिंद, मकरंद प्रिय मिलिंद, मधुसेवना नंद स्वच्छंद धूंद गे 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 चंद. वा वा, धन्यवाद आणि पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन राहुल. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या झगमगत्या दुनियेत आपल्या अस्सल नैसर्गिक अभिनयाने आणि खरेपणाने या अभिनेत्रीने स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलंय. चाकोरीत न अडकता नेहमी वेगळ्या भूमिका स्वीकारून ग्लॅमरपेक्षा अभिनय ही खऱ्या नटाची ओळख आहे हे जिने वारंवार सिद्ध केलंय त्या गुणी युवा अभिनेत्रीला मिळणार आहे ABP माझा सन्मान पुरस्कार 2017. काय शोधाया निघाले, कुठे येऊन ठेपले, कसे अनोख्या दिशेने असे पाऊल पडले. वाट अनवट पुसट, चालताना फरपट, तरी जिंकावासा वाटे, अनोळखी सारी पाट. मुक्तानं लिहिलेल्या या ओळी तिच्या खऱ्या आयुष्यात अगदी चपखल बसतायत. मुक्ता बर्वे हे नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती अभ्यासू, चोखंदळ आणि स्वतंत्र विचारांची प्रतिभावान अभिनेत्री. नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांवर आपली पकड असणाऱ्या काही मोजक्या कलाकारांपैकी एक मुक्ता बर्वे. सशक्त अभिनयाच्या जोरावर तिनं तिच्या प्रत्येक भूमिकेवर आपला ठसा उमटवला. म्हणूनच एक डाव धोबी पछाड, सुंबरान, मुंबई पुणे मुंबई, मंगलाष्टक वन्स मोर, लग्न पहावे करून, डबल सीट सारखे सिनेमे आपल्याला आजही लक्षात राहतात. रुपेरी पडद्यावरची आघाडीची अभिनेत्री असूनही मुक्ताचं रंगभूमीशी असलेलं नातं तितकंच घट्ट आहे. रसिका अनामिका या नाट्यसंस्थेची निर्मिती करून तिनं हे सिद्धही केलंय. जितका सक्षम तिचा अभिनय तितक्याच दमदार नाट्यकृतींची निर्मिती ती या संस्थेच्या माध्यमातून करते. छापा काटा, रंगनवा, लव्ह बर्ड्स, इंदिरा, दीपस्तंभ, कोड मंत्र ही मुक्तानं केलेल्या नाटकांची नावच सगळं काही सांगून जातात. प्रत्येक नाटकांमध्ये तिनं विषयाचं वेगळेपण जपलंय. रूढ अर्थाने अभिनेत्रींच्या व्याख्येत मुक्ताचं सौंदर्य बसत नाही, पण तिला पाहताच सक्षमतेची कल्पना येते. अनवट वाटेनं जाणाऱ्या आणि तिन्ही माध्यमं दशांगुळे व्यापून टाकणाऱ्या मुक्ताला तिच्या पुढील वाटचालीसाठी माझाच्या भरभरून शुभेच्छा. मुक्ता बर्वे यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो.
त्यासोबतच अभिनेता अजय देवगण यांना विनंती की त्यांनी मुक्ता बर्वे यांचा सन्मान करावा. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पुष्पगुच्छ त्यासोबतच भेटवस्तू देऊन आपण त्यांचा गौरव करतोय. गुणवंतांच्या कलागुणांना महाराष्ट्राचा सलाम हा. सन्मान हा, सन्मान हा, कर्तृत्वाला सलाम हा. गुणवंतांच्या कलागुणांना महाराष्ट्र. अभिनंदन मुक्ता. मी मुक्ता बर्वे यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. रंगमंचावरचे मान्यवर आणि ABP माझा सगळ्यांचं मनापासून आभार मानते मी. काय होतं, आम्ही बरेचदा आमच्या क्षेत्रातल्या अनेक इव्हेंट्सनं जातो. आमचेच आम्ही खुश असतो, आमचे मित्रमैत्रिणी एकमेकांना आम्ही पुरस्कार देत घेत असतो काही काही दिवसांनी. पण जेव्हा खऱ्या अर्थाने अशा पद्धतीच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये जेव्हा आम्ही येतो, जेव्हा कळतं की आपल्याबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्रभरातली लोकं, देशभरातली लोकं काय काय करतायत, कोण कोण कुठल्या कुठल्या पातळीवर काम करतं आहे, तेव्हा परत एकदा नव्याने जाणीव होते की आपलं क्षेत्र छोटंसं आहे. फक्त आम्ही नटमंडळी आहोत, आमचे चेहरे तुम्हाला दिसतात म्हणून आम्ही काहीतरी सतत करतो असं वाटतं. पण खऱ्या अर्थाने आमचे हिरो म्हणजे आपले हिरो, आपल्या हिरोईन्स वेगळ्या आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात कामं करत आहेत. आणि महाराष्ट्राचे तारे, महाराष्ट्राचे रत्न असं म्हणून जेव्हा अशा एका सोहळ्यात मला बोलवलं जातं तेव्हा खरंच बरं वाटतं की अरे म्हणजे काहीतरी माझ्याकडनं आशा वाटते, असं काहीतरी मी काम करते. मला काहीतरी वेगळंच वाटतं. म्हणजे आज मला इथे ती जी फीत माझ्यावरची बघितली तेव्हा ते खूप छान पद्धतीने सगळं एडिट केलेलं असतं आणि इतकं छान छान बोलतात आपल्याविषयी. पण मी बघत होते आणि ते सगळं एकत्र कंपाईल केल्यामुळे असं वाटतं खरंच मी खूप काहीतरी मोठं काम केलं आहे. मला कल्पना आहे की तेवढं मोठं काम मी केलेलं नाही आहे. खूप छान आवाजात, दमदार आवाजात ते एकामागोमाग एक मांडल्यामुळे मलाही वाटलं की क्षणभर की अरे खूप काम झालं, पण तसं काही नाही झालं आहे, मला माहिती आहे. पण अशा प्रकारची माझ्यासारखी एक मुलगी पुण्याजवळच्या चिंचवड गावातनं 15 वर्षापूर्वी ठरवते की मुंबईत येऊन करिअर करायचं आणि आज जर ती काहीतरी करिअर करू इच्छित असताना काहीतरी करते आहे, एक निर्माती म्हणून काम करते, तर मला याचं सगळं श्रेय म्हणजे मी हे नाही म्हणणार की आईवडिलांना, शिक्षकांना देईन, ते तर असतातच, ते आहेतच, माझं सपोर्ट सिस्टम आहेत, त्यांनी मला उभं केलं. पण मला असं वाटतं की मी हे महाराष्ट्रात जन्माला आले म्हणून मला करता येतं. कारण इतकं मला जे वाटेल ते करण्याची, बोलण्याची मुभा मला माझं राज्य देतं. मी दुसऱ्या राज्यात असते तर मला नाही वाटत मी अशा पद्धतीचं काही करू शकले असते. कारण इतकं मोकळेपणाने एक्सप्रेस करण्यासाठी जी एक मोकळीक लागते, फक्त मी माझ्या क्षेत्राविषयी किंवा स्त्रियांविषयी असं नाही म्हणणार, एकूणच मला मोकळेपणाने जर काही व्यक्त व्हायचं असेल तर जी काही एक नर्चरिंग लागतं ते मला माझ्या राज्याने दिलं आहे. आणि मला खूप छान वाटतं की महाराष्ट्रात जन्माला आलेली मी मुलगी आहे आणि म्हणून माझा हा सन्मान होतो आहे. मला राहुल म्हणाला त्याप्रमाणेच की कल्पना आहे की आत्ता जसं तुमचं माझ्यावर लक्ष आहे तसं कायम राहणार आहे, त्यामुळे तुम्ही बघत राहणार आहात की काय गं नीट चाललंय ना. सो हे मी नीट आणि जास्तीत जास्त नीट करण्याचा प्रयत्न करेन. पण आज मी जे काम करते त्याचं कौतुक करायला तुम्ही मला इथे बोलवलं आणि शाबासकी दिलीत त्याबद्दल मनापासून आभार आहे ABP माझाचे. आणि पुढची अनेक वर्ष जेव्हा आपण 20वं वर्ष आपलं साजरं करू आणखीन 10 वर्षांनी, तेव्हा मी येईन प्रेक्षक म्हणून आणि तुम्हाला सांगेन की बरं चाललंय का. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद मुक्ता आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. आणि आता या व्यक्तीला आपण सन्मानित करणार आहोत. त्याने एक आपल्या क्षेत्रामध्ये नवीन टेक ऑफ घेतलाय, कारण इनोव्हेशन, धाडस, चिकाटी, हुशारी यांचं ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. विलक्षण गुणवत्ता, उत्तम स्वप्न, प्रचंड मेहनत या जोरावर त्याने एक स्वप्न पाहिलं आणि ते गाठण्यासाठी त्या ध्येयाकडे ते अखंड वाटचाल करत राहिले, प्रचंड तपश्चर्या करत राहिले. आपल्या इमारतीच्या गच्चीवरून आभाळाला कवेत घेण्याचं त्यांचं स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलंय. ही व्यक्ती नेमकी कोण आहे बघूया. ही भरारी आहे एका तपश्चर्येची, हे उड्डाण आहे एका स्वप्नाचं, ही झेप आहे एका ध्येय वेड्या मराठी तरुणाची. डेप्युटी चीफ पायलट अमोल यादव, व्यवसायानं वैमानिक, पण अमेरिकेत विमानोड्डाणाचं प्रशिक्षण घेतानाच विमान बनवायच्या कल्पनेनं तो झपाटला गेला. भारतात परतल्यानंतर 1998 मध्ये अमोलनं विमान बनवण्याच्या कामाला सुरुवात केली. सुरुवातीचे अनेक प्रयोग फसले खरे, पण अशा परिस्थितीतही त्याच्या स्वप्नांना बळ देत होतं त्याचं कुटुंब. आणि मग
ध्येयवेड्या अमोलनं तब्बल 17 वर्षांच्या मेहनतीनंतर संपूर्णतः भारतीय बनावटीचं अत्याधुनिक 6 आसनी विमान तयार केलं आणि तेही आपल्या मुंबईतल्या इमारतीच्या गच्चीवर. मेक इन इंडियाच्या प्रदर्शनानंतर त्याचा हा यशस्वी प्रयोग पहिल्यांदा जगासमोर आला. त्यानंतर अनेक देशांनी, राज्यांनी, कंपन्यांनी त्याच्यासमोर विमानं बनवण्याचा प्रस्ताव ठेवला. पण कंपनी उभारायची ती आपल्या महाराष्ट्रातच हे त्याचं स्वप्न आज साकार होतं. विमान निर्मितीच्या क्षेत्रामध्ये क्रांती घडवणाऱ्या या अवलियाला त्याच्या पुढील वाटचालीसाठी आणि स्वप्नपूर्तीसाठी माझाच्या शुभेच्छा. स्वागत करूया आकाश भरारी मारणाऱ्या अमोल यादव यांचं. मी गडकरी साहेबांना विनंती करते आपण अमोल यादव यांचा सन्मान करावा. कर्तृत्वाला सलाम हा, गुणवंतांच्या कलागुणांना महाराष्ट्राचा सलाम हा, सन्मान हा, सन्मान हा, कर्तृत्वाला सलाम हा, गुणवंतांच्या कलागुणांना महाराष्ट्राचा सलाम हा, गुणवंतांच्या कलागुणांना महाराष्ट्राचा सलाम हा, सन्मान हा, सन्मान हा, कर्तृत्वाला सलाम हा, गुणवंतांच्या कलागुणांना. पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि भेटवस्तू देऊन आपण अमोल यादव यांचा सन्मान करतोय. नमस्कार. सर्वप्रथम मी माझा ABP आणि राजीव खांडेकर सर यांचे आभार मानतो की ABP माझा सन्मान पुरस्कारासाठी त्यांनी माझी निवड केली. हा मी माझा बहुमान समजतो. शाळेत असताना पवारसाहेब आमचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. आम्हाला तेव्हापासून विलक्षण अभिमान होता की पवारसाहेब आमचे मुख्यमंत्री आहेत. त्या काळात मी मोठा झालो. नितीन गडकरी साहेबांच्या ऑफिसमध्ये एकदा गेलेलो. तिथे एक बोर्ड होता की मला कामं करून घेतलेली, म्हणजे आय लाईक दोज पीपल हू गेट दी वर्क डन. आज आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या सर्वच भारतीयांचं एक स्वप्न आहे की रिजनल कनेक्टिव्हिटी व्हावी. आज महाराष्ट्रामध्ये 30पेक्षा जास्त विमानतळ आहेत आणि आपण फक्त मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या 4च ठिकाणी शेड्यूल सर्व्हिसेस अवेलेबल आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा जोडला गेला पाहिजे. हल्लीच गेल्या महिन्यात ॲक्च्युली कॉम्रेड गोपाळ दुखंडे सरांचं निधन झालं. त्यांची मुलगी ही माझ्या वर्गात होती आणि मी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गेलो होतो. बरेच मंत्री आणि आमदार खूपच लोक आलेले. तिकडे खूप मोठी रांग होती. त्या रांगेतून मी पुढे जात होतो आणि त्यांची मुलगी त्यांच्या पार्थिवाशेजारी उभी होती आणि सगळ्यांचे आभार मानत होती. परंतु मी ज्यावेळेस तिथे गेलो त्यावेळेस तिचं रडू तिला आवरलं नाही आणि तिने मला सांगितलं की मला तुझी खूप आठवण आली. आणि मला आठवण यायचं कारण तिने असं सांगितलं की तिच्या वडिलांचं जे निधन झालं गोपाळ दुखंडे सरांचं ते सावंतवाडीला झालेलं आणि सावंतवाडीवरून त्यांना जेव्हा पार्थिव त्यांचं मुंबईला आणलं तर त्याला 15 ते 18 तास लागले आणि तिला त्या गोष्टीचं खूप दुःख होतं की निधन झाल्याच्या नंतर सरांचं पार्थिव इथे येण्यास जो त्यांना त्रास झाला तर ती सांगत होती की माझ्या वडिलांना फार त्रास झाला आणि अशा परिस्थितीत तू जी विमानसेवा सुरू करण्याची जी तू एक पाऊल पुढे घेतलेलं आहेस आणि त्याची मला नितांत गरज त्यावेळेस भासली. तर अशा प्रकारे मला एका गोष्टीची जाणीव झालेली आहे की आपलं आत्ताचं जे स्वप्न आहे की भारतातला प्रत्येक जिल्हा ह्या ठिकाणी हवाई सेवेने जोडला जावा आणि आमचा प्रयत्न असा राहील की ह्या वर्षाअखेरीस 19 सीटर विमान ज्यांनी महाराष्ट्र पूर्णपणे कनेक्ट केलं जाऊ शकेल आणि मग त्याची नंतर बांधणी महाराष्ट्रामध्ये सुरुवात होऊ शकेल असा जो कार्यक्रम आहे हा मी ऑलरेडी सुरू केलेला आहे. आणि मी गडकरी साहेबांना असं सांगू इच्छितो की मी तुम्हाला नक्कीच आवडण्याचा प्रयत्न करेन कारण मी हे जे महाराष्ट्र जोडण्याचं जे काम आहे आणि भारत जोडण्याचं जे काम आहे ते काम मी सुरू केलेलं आहे. आणि नेहमीच ज्यांना मी फक्त स्क्रीनवर बघत असतो त्या अजय देवगण सरांना स्वतः भेटून त्यांच्याकडून पुरस्कार स्वतः स्वीकारणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी आपल्या सर्वांचा आभारी आहे आणि मी सर्वांना एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो की आपल्या सगळ्यांचा पाठिंबा ह्या गोष्टीसाठी मला पाहिजे आहे.
मला आपल्या सर्वांचाच मनापासून शुभेच्छा पाहिजे आहेत की महाराष्ट्र कनेक्ट करण्यासाठी आणि भारत कनेक्ट करण्यासाठी. आणि आपल्यामध्ये जी भारतात गेले एवढ्या वर्षात आपण विमानं बनवलेली नाही आहेत आणि मी 70 वर्षांनी विमान बनवल्यामुळे माझं कौतुक होतं आहे, परंतु ही वेळ यायला नव्हती पाहिजे. कारण मला असं नक्कीच खात्री आहे की भारतातली प्रत्येक व्यक्ती किंवा भारतात बरेचसे असे लोक आहेत जे विमान बनवू शकतात आणि विमान नाही काहीही बनवू शकतात. आता सध्या फक्त आपल्याकडे परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की 70 वर्षात कोणीच बनवलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स कमी झालेला आहे. पण मी ह्या गोष्टीची सुरुवात केलेली आहे, तेच मला दाखवायचं होतं की आपण विमान बनवू शकतो, म्हणून मी 6 सीटर विमान बनवून सुरुवात केलेली आहे. 19 सीटर हे रिजनल कनेक्टिव्हिटीसाठी आपण सुरुवात करतो आहोत आणि भारत देशाला जी फायटर विमानं पाहिजे आहेत तीसुद्धा आपण बनवण्याची क्षमता ठेवतो आणि त्या दृष्टीने आता आपण सरकारने प्रयत्न करावेत असे मी सरकारलासुद्धा विनंती करतो. आणि मी तुमच्या सर्वांच्या, माझ्या वर्गमैत्रिणीच्या आणि आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करीन ह्याची ग्वाही मी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू अमोलजी. भारताला प्राचीन काळापासून वैज्ञानिक विचारांची आणि वैज्ञानिकांची परंपरा लाभलेली आहे. अगदी आर्यभट्टापासून ते जयंत नारळीकर आणि अब्दुल कलामांपर्यंत. आपले पुढचे सन्मानमूर्ती हे असेच प्रख्यात वैज्ञानिक असून भारताला अभिमान वाटावा अशी कामगिरी त्यांनी करून दाखवली आहे. गेल्या वर्षी खगोलशास्त्रातल्या एका मोठ्या प्रयोगाला यश आलं. जगभरातल्या शास्त्रज्ञांनी 100 वर्षांपूर्वी वर्तवण्यात आलेलं एक भाकीत निरीक्षण आणि विश्लेषणांच्या आधारावर सिद्ध केलं. गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाची ती घोषणा होती. या शोधात मराठमोळे शास्त्रज्ञ डॉक्टर संजीव धुरंधर यांची मोलाची भूमिका होती. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय शास्त्रज्ञांच्या चमूनं लहरींचं अचूक नोंदीचं तंत्र विकसित केलंय. स्वतः डॉक्टर संजीव धुरंधर हे विख्यात खगोल भौतिक शास्त्रज्ञ असून गुरुत्वीय लहरींचा शोध आणि त्यांची निरीक्षणं हा त्यांचा मुख्य विषय आहे. गुरुत्वीय लहरींचा वेध घेणाऱ्या डिटेक्टरवर मिळणाऱ्या माहितीचं विश्लेषण करणं आणि त्याबाबतचे कम्प्युटर मॉडेलिंग विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. गेल्या 18 वर्षांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील लेगो सारख्या समूहाशी ते संबंधित असून या क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय संशोधनात त्यांचा मोलाचा वाटा आहे. खगोलशास्त्रातील आपलं स्थान ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ करणाऱ्या डॉक्टर संजीव धुरंधर यांना माझाचा सलाम. मंचावर येण्याची विनंती करतो डॉक्टर संजीव धुरंधर यांना आणि शरद पवार साहेबांना मी विनंती करणार आहे की त्यांनी डॉक्टर संजीव धुरंधर यांचा सन्मान करावा. सन्मानचिन्ह, मानपत्र, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन आपण धुरंधर सरांचा गौरव करतो. महाराष्ट्राचा सलाम हा, सन्मान हा, सन्मान हा, कर्तृत्वाला सलाम हा, गुणवंतांच्या कला गुणांना महाराष्ट्राचा सलाम हा. पहिल्यांदा मला ABP माझा ह्यांचे चॅनलचं मला आभार मानायचे आहेत आणि मान्यवर व्यक्ती ज्या स्टेजवर आहेत त्यांचे पण आभार मानायचे आहेत. तर पहिलं म्हणजे आईन्स्टाईननी 1915 साली नोव्हेंबर 25ला त्यांनी त्याची जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ही सादर केली. 1 वर्षानंतर त्यांनी भाकीत केलं की त्याचा गुरुत्वीय लहरी त्यांच्या थिअरीनी प्रेडिक्ट केल्या. 100 वर्षानंतर तसं तंत्रज्ञान आलेलं आहे आणि मोठे लायगो डिटेक्टर्स जे आहेत, जे 4 किलोमीटर लांब असे इंटरफेरोमीटर्स, म्हणजे युजली टेबल टॉप इंटरफेरोमीटर्स असतात, हे 4 किलोमीटर लांब असे लांबीचे इंटरफेरोमीटर्स आहेत. त्यांनी त्या वेव्ज अशा त्या डिटेक्ट झाल्या. 2 फार मोठी ब्लॅक होल्स म्हणजे कृष्णविवर अशी 30 पट म्हणजे वस्तुमान असलेले, सूर्यापेक्षा वस्तुमान असलेले असे कृष्णविवर ही एकमेकावर आदळली आणि ती साधारण 1.3 दशांश अब्ज प्रकाशवर्ष दूर अशी होती. त्या गुरुत्व लहरी आल्या आणि आपण त्या जेव्हा डिटेक्ट केल्या ह्या लायगो डिटेक्टर्सनी.
टू सी. इट्स लाईक अ न्यू बॉर्न बेबी, दॅट्स वॉट आय कॉल इट. म्हणजे असं आता लहान बाळ आहे ते, अजून ते आता मोठं होईल, ते काय करेल ते आपल्याला आता बघायचं आहे त्यामुळे. सो आता मी म्हणतो हे ग्रॅव्हिटेशनल वेव्हच्या डिटेक्ट झालेलं आहे. इट इज अ डिस्कवरी ऑफ दिस सेंचुरी. ॲक्च्युली इट्स अ डिस्कवरी ऑफ दिस सेंचुरी. खूप खूप थँक्यू सर, आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. यानंतर अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाला आपण ABP माझाचा कृतज्ञता सन्मान पुरस्कार देणार आहोत, ज्यांनी गेल्या 60 वर्षांपासून सतत समाजातील उपेक्षित, गरजू आणि पीडित व्यक्तींसाठी कार्य केलं. पासष्टीतला उत्साही तरुण बीड जिल्ह्याच्या डोंगरकिनी या छोट्याशा गावात एका मारवाडी कुटुंबात जन्माला आलेला हा तरुण शांतीलाल मुथा फाउंडेशन आणि भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून मागास, दुर्लक्षित आणि उपेक्षित मुलांच्या शिक्षणासाठी गेल्या 60 वर्षांपासून झटतोय. मारवाडी असल्यानं उत्तम व्यावसायिक म्हणून काम करतानाच त्यांचं सामाजिक भान जागं झालं ते बारेमाप पैसा खर्च होणारी लग्न पाहून. इथूनच त्यांनी समाज कार्याची कृतीशील सुरुवात केली, ती सामूहिक विवाह सोहळा आयोजित करून. आजपर्यंत शांतीलालजींनी हजारो जोडप्यांचे संसार सुरू करून दिले. त्यांनी राज्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची 325 मुलं दत्तक घेतली. ग्रामीण भागातल्या शाळा आणि त्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मूल्यवर्धनाचा राज्यस्तरीय प्रकल्प त्यांनी हाती घेतलाय. आणि सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं काम म्हणजे लातूर भूकंपग्रस्तांच्या मुलांचं पुनर्वसन. या दरम्यान जमीनदोस्त झालेल्या तब्बल 368 शाळा त्यांनी पुन्हा बांधून दिल्या. त्यांचं काम केवळ महाराष्ट्रापुरतंच मर्यादित नाही, तर देशभर पसरलंय. शांतीलाल मुथा यांनी घेतलेल्या या सामाजिक व्रताला ABP माझाचा सलाम. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया शांतीलाल मुथा यांचं. मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती करतो की शांतीलाल मुथा यांचा कृतज्ञता सन्मानाने गौरव करावा. सन्मानचिन्ह, मानपत्र, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू. महाराष्ट्राचा सलाम हा, सन्मान हा, सन्मान हा, कर्तृत्वाला सलाम हा, गुणवंतांच्या कला गुणांना महाराष्ट्राचा सलाम हा, सन्मान हा, सन्मान हा, कर्तृत्वाला सलाम हा, गुणवंतांच्या कला गुणांना महाराष्ट्राचा सलाम हा, सन्मान हा, सन्मान हा. शांतीलालजी, आपल्याला विनंती आहे की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय नितीनजी गडकरी, अजय देवगण, राजू खांडेकर, सर्व उपस्थित बंधूंनो, गेली 32 वर्षापासून सामाजिक कार्य सातत्याने करत असताना सुरुवातीपासून आदरणीय शरद पवार साहेबांनी ज्या पद्धतीने देशाचे सर्व प्रश्न समजून घेतले होते आणि एक एक त्यांचे प्रत्येक वेळेला त्यांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने या कार्याला सुरुवात केली होती. आत्ता 650 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं, आदिवासी 800 मुलं, अशा सर्व मुलांना शिक्षण देत असताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. मला एकच या ठिकाणी सांगायचं आहे की 32 वर्षात खूप लहान मोठी कामं देशभर करण्याची संधी मिळाली. आज ABP माझाच्या माध्यमाने हा जो पुरस्कार मला देण्यात येत आहे, मी निश्चितच त्यांचे आभार मानतो. येत्या 5-10 वर्षात शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करण्याची, आत्तापर्यंत जे काही काम माझ्या हातनं झालेलं आहे ते खूपच कमी आहे असं माझं मत आहे. येत्या 5 ते 10 वर्षात खूप मोठं काम आपल्या आशीर्वादाने व्हावं अशा प्रकारची आमची इच्छा आहे. आपण आपल्या 10 वर्षाबद्दल आपल्याला शुभेच्छा. मला स्वतःला या गोष्टीचं अतिशय समाधान आहे. माझी मिसेस या ठिकाणी आलेली आहे, त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही वर्षे घराच्या बाहेर राहतो. त्यामुळं माझ्या सर्व घरच्या परिवारांना हा पुरस्कार समर्पित. धन्यवाद शांतीलालजी. यानंतर आजच्या संध्येचा शेवटचा पुरस्कार. लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान, महाराष्ट्रातल्या लोककलांची जान. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वर्षानुवर्ष सादर होणारा हा कलाप्रकार, ज्याने कित्येक पिढ्यांचं आत्तापर्यंत मनोरंजन केलंय. रसिक प्रेक्षकांना अक्षरशः वेडं करून सोडलं. तमाशापासून, बैठकीपासून, नाटकापासून थेट सिनेमात आणि परदेशातल्या ब्रॉडवेसारख्या मोठ्या रंगमंचावर सुद्धा खेळला गेलेला असा हा आपला लाडका नृत्य प्रकार. आणि याच लावणीसाठी आपलं अख्खं आयुष्य वेचणाऱ्या आणि या लावणीला
स्वाभिमान आणि सन्मान मिळवून देणाऱ्या दिग्गज लोककलावंताला आपण पुढचा हा कृतज्ञता सन्मान देणार आहोत. हा कलावंत नेमका कोण आहे बघूया. दिवस उगवुनी किती बराला बाजार पुढे सारा झर झर गेला. दिवस उगवुनी किती संपूर्ण आयुष्य लोककलेसाठी समर्पित करणाऱ्या कांताबाई सातारकर. कांताबाईंनी वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी झंकार कला पथकात काम करण्यासाठी पायात घुंगरू बांधले. तिथूनच सुरू झाला त्यांच्या लोककलेचा प्रवास. घराची जबाबदारी पेलण्यासाठी लहानपणीच त्यांनी कामाला सुरुवात केली. अहिरवाडीकरांच्या तमाशा मंडळात अवघ्या 20 रुपये मासिक बिदागीवर व्यावसायिक मंडळातून आपण रंगमंचावर पदार्पण केले. सातारा, फलटण, पुणे असा प्रवास करत वयाच्या 15व्या वर्षी मुंबई गाठली आणि त्या काळी तमाशा क्षेत्रात दादा असलेल्या तुकाराम खेडकरांच्या फडात आपण दाखल झाला आणि वर्षभरातच खेडकरांची पत्नी आणि फडाची मालकीण झाला. पण संसार आणि रंगमंच अशी दुहेरी कसरत सुरू असताना अचानक झालेल्या पतीच्या निधनानं आकाश कोसळलं. पण खचून न जाता आपण कंबर कसली, जुळवाजुळव केली आणि कांताबाई सातारकर हा फड पुन्हा उभा केला. जनतेच्या मनोरंजनासाठी ढोलकीच्या तालावर आपले घुंगरू पुन्हा नाचू लागले ते कायमचेच. परंपरागत लोककलेसाठी आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या कांताबाई सातारकर यांना ABP माझाचा मानाचा मुजरा. लोककलांच्या सम्राज्ञी श्रीमती कांताबाई सातारकर यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मंचावरती स्वागत करूया. यावर्षीचा कृतज्ञता सन्मान पुरस्कार देऊन आपण त्यांचा सन्मान करीत आहोत. व्यासपीठावरून खाली जाऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन प्रेक्षकांनी कृपया उभं राहावं आणि त्यांना मानवंदना द्यावी, टाळ्या वाजवाव्यात अशी मी त्यांना विनंती करतो. गुणवंतांच्या कला गुणांना महाराष्ट्राचा सलाम हा. सन्मान हा, सन्मान हा. आज खरोखरच माझा सन्मान या ठिकाणी होतोय तर मी माझं भाग्यच समजते. नितीन साहेब गडकर, ABP माझा खाडेकरजी यांनी जो मला सन्मान दिला, माझा पुरस्कार केला. मी एक स्त्री असताना माझा तमाशा, मी तमाशातील तरी पण धाडसाने तमाशा लहान लहान मुलं घेऊन तमाशा उभा केला आणि त्या तमाशाला पाठबळ महाराष्ट्राचे नेते शरदरावजी पवार साहेब यांनी मला त्यावेळेस 15,000 रुपये दिले होते. आणि त्या 15,000चा हा तमाशा आहे. परमेश्वराने मला इथपर्यंत आणली. मी सर्वांचे आभारी आहे, सर्वांची ऋणी आहे. आजचा हा सन्मान सोहळा अधिक दमदार करण्यासाठी आता मी जगद्विख्यात पर्कशनिस्ट शिवमणी यांना मंचावर यायची विनंती करतो. झाकीर हुसेन, शंकर महादेवन, त्रिलोक गुर्टू, AR रहमान यांसारख्या जागतिक कीर्तीच्या भारतीय कलाकारांसोबत त्यांनी काम केलेलं आहेच, पण जगभरातल्या इतर असामींबरोबरही ते कार्यरत असतात. नुकतंच त्यांनी एका तामिळ चित्रपटाचं संगीत दिग्दर्शनही केलेलं आहे. त्यांना तामिळनाडू सरकारचा सर्वोच्च कलई मामणी हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे.
व्यवस्थापिता गुरुदेवम् हरि ओम. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. आपकी जो फिल्म तानाजी, जिसकी काफ़ी चर्चा अभी इन दिनों में है, तो इस नए प्रोजेक्ट के बारे में हम जानना चाहेंगे. आपकी नज़र में तानाजी. What a great warrior and a person he was. तो वो तो बचपन में पढ़ा था और उसके बाद इसका क्रेडिट मैं दूंगा मेरे डायरेक्टर को, ओम. When he narrated me the whole script और उनकी जो पर्सनल लाइफ और जो उनका स्ट्रगल था और जो उन्होंने वॉर किया, जब वो सुना और जैसे ओम ने उसको स्क्रीन प्ले में डाला है, it just gives you goosebumps and it's great to tell a story of a great man. So that's what inspired us and that's why we are going ahead and making Tanaji. राजीव जी ने शुरुआत में ही आपको कहा था महाराष्ट्र के जमाई हैं आप, तो घर में तो मराठी कनेक्शन है ही और अब मराठी किरदार निभाने जा रहे हैं, तो घर से कितनी मदद मिलेगी इसमें? थोड़ा बहुत मराठी एक्सेंट सीखने को मिलेगा जो सिंगर में भी थोड़ा बहुत सिखाया था मुझे. बहुत बहुत शुक्रिया अजय जी और आपकी सभी प्रोजेक्ट्स के लिए आपको ढेर सारी शुभकामनाएं. थँक यू सो मच. आपल्या एका सन्माननीय अतिथींशी आपल्या खास गप्पा तर झाल्यात, पण आता तो क्षण आलाय ज्याकडे खरं म्हणजे पुन्हा एकदा आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आणि मी राजीव सरांना विनंती करतो की मंचावरचे दोन्ही ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आणि नितीन गडकरी साहेब यांच्याशी राजीव सरांनी संवाद साधावा. पवार साहेब आणि गडकरी साहेब, मला असं वाटतं की म्हणजे अनेकदा असं वाटतं गडकरी साहेबांचं सगळं राजकारण बघून की पवार साहेबांचा वारसा खऱ्या अर्थानं जर कोणी चालवत असेल तर ते गडकरी साहेब चालवत आहेत. आणि मगाशी मी सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये म्हटलं तसं अनेक गुण, अनेक आवडीनिवडी या दोघांच्या खूपशा सारख्या आहेत. तर त्याच्याबद्दल बोलण्यापूर्वी मला पवार साहेबांना असं विचारायचं आहे की साहेब, मी असं बघितलं आहे की म्हणजे गेल्याही खेपेला जेव्हा तुम्ही माझा सन्मानच्या कार्यक्रमाला आला होतात तेव्हा प्रत्येक जो सन्मानार्थी होता त्याच्याबद्दल म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्ही कुठंतरी आलेले होतात. आजसुद्धा जे सन्मानार्थी आहेत त्यातल्या अनेकांशी तुमचा वैयक्तिक परिचय आहे. अनेकांना तुम्ही वेळोवेळी त्यांच्या प्रसंगामध्ये मदत केलेली आहे. इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना म्हणजे त्यांच्या आयुष्याला स्पर्शणं, इतक्या लोकांशी संपर्क ठेवणं, हे तुमच्या एकंदरीत सगळ्या राजकीय धकाधकीच्या आयुष्यामध्ये तुम्ही कसं साध्य करू शकलात? असं की प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा प्रश्न आहे. माझी आवड ही आहे की कुठेतरी बाजूला अडगळीत, प्रसिद्धीपासून बाजूला राहिलेली पण कर्तृत्व असलेली माणसं शोधायची आणि त्यांच्याशी सुसंवाद ठेवायचा. आणि त्यांच्याशी सुसंवाद ठेवून ते ज्या क्षेत्रात काम करतात त्याला अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्याने हातभार लावता आला तर तो लावायचा. आणि त्याच्यातून एकतर आपला संपर्क वाढतो, त्याहीपेक्षा आपल्याला खूप शिकायला मिळतं. आता मगाशी शांतीलाल इथं होते. शांतीलालने म्हणजे माझी त्यांची गाठ अशीच गमतीनं झाली. लातूरचा भूकंप होता
आणि मी 10-15 दिवस तिथं जाऊन छान मांडून बसलो होतो लोकांचं सगळं पुनर्वसनाच्या संबंधी. आणि एक दिवशी शांतीलाल तिथे येऊन बसले आणि मला सांगितलं की 2 गोष्टी आहेत. आता ज्यांची घरं उद्ध्वस्त झाली, ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, त्यांना अन्न देण्याच्या संबंधीची एक योजना आम्ही राबवू का? म्हणजे अवश्य राबवा. आणि काही 1000 लोकांना त्यांनी अन्नदान त्या काळामध्ये केलं. आणि नंतर एका महिन्याने येऊन मला सांगितलं की ज्या कुटुंबातले आईवडील दोघंही या भूकंपामध्ये गेले, त्यांची मुलं फोरकी झाली, आता त्यांच्या शिक्षणाचं काय? मी त्याच्यात हातभार लावू इच्छितो. म्हणजे अवश्य. यादी केली. जिल्हा परिषदेकडनं आरोग्य खात्याच्याकडून त्याची त्यांना यादी दिली. ती सगळी मुलं एकत्र त्यांनी केली आणि त्यांना कुठं ठेवायचं इथपासून प्रश्न आला. आणि माझ्या लक्षात आलं की पिंपरी चिंचवडला एका इमारतीच्या उद्घाटनाला मला जायचं होतं. ती महानगरपालिकेची इमारत होती. कमिशनरला सांगितलं की सध्या उद्घाटन ठेवा आणि शांतीलाल मुथांच्या ताब्यात ती बिल्डिंग देऊन टाका. आणि त्यांनी ती सगळी मुलं त्या ठिकाणी नेली आणि त्या मुलांचं पुनर्वसन करण्याच्यासाठी त्यांनी लक्ष घातलं. आणि त्यानंतर तो मोठी संस्थाच उभी राहिली. मला ज्यांच्यामध्ये संस्थात्मक उभारणी करण्याच्या संबंधीची दृष्टी आणि कर्तृत्व आहे, त्यांच्याशी सुसंवाद ठेवणं आणि त्यांना प्रोत्साहित करण्यामध्ये आनंद आहे. आणि ते मी अखंडपणानं करत असतो. महाराष्ट्रातल्या जनतेनं मला 4 वेळेला राज्य चालवायची संधी दिली. याचा अर्थ त्या महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाच्या हिताची जपणूक करण्याची नैतिक जबाबदारी सत्ता असो अथवा नसो माझी आहे. हे सूत्र डोक्यात घेऊन मी काम करत असतो आणि माणसं जोडत असतो. गडकरी साहेब, तुम्ही तुमच्या राजकीय आयुष्याची सुरुवात केली तेव्हापासून तुम्ही पवार साहेबांना बघता आहात. पवार साहेबांनी तुम्हाला नेमके काय संस्कार दिले? महाराष्ट्रामध्ये एक वैशिष्ट्य आहे, कारण मी फार तरुण वयात आमदार जेव्हा झालो त्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी एक वारसा दिला की राजकीय मतभेद जरी असले तरी मनभेद कधी राहत नाहीत आणि चांगल्या कामाकरता सहकार्य करण्याची भूमिका. दुसरी गोष्ट, महाराष्ट्राच्या संदर्भात पवारसाहेबांचा आणि माझा राजकीय पक्ष वेगळा आहे. निवडणुकीत आम्ही उभेही राहतो एकमेकांच्या विरोधात, पण शेतीच्या बाबतीमध्ये, उद्योगाच्या बाबतीमध्ये, विकासाच्या बाबतीमध्ये आणि त्यात त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला कलावंत असेल, खेळाडू असेल, समाजसेवा करणारा असेल, त्या सगळ्याबद्दल संवेदनशीलतेच्या भावनेतून त्याच्या मागे उभं राहणं, त्याच्यात राजकारण न बघता आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करणं आणि त्याला मदत करणं, हा त्यांचा गुण मी जवळून बघितला. आणि म्हणून आम्ही नेहमीच, आम्ही जरी वेगळ्या पक्षात असलो तरी आता महाराष्ट्रातला या संदर्भी राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राचा, शेतकऱ्यांचा, विकासाचा विचार करणारा नेता. आणि मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं काम मी सुरू केलं होतं त्यावेळी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. त्यावेळी पवारसाहेब सगळ्यांना घेऊन, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि वर्षावर मिटिंग झाली. त्यावेळी कृष्णराव भेगडे म्हणून त्यावेळेचे आमदार होते तिथले पुणे जिल्ह्यातले, त्यांनी मागणी केली मोठी त्यावेळी 5 लाख रुपये एकर शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला द्या. पवारसाहेब त्यावेळी शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन आले होते, पण त्यांनी त्या ठिकाणी अशी भूमिका मांडली, कृष्णराव, शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पण महाराष्ट्राच्या विकासाकरता झाला पाहिजे. केवळ त्याचं राजकारण न करता शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करत असतानाही त्यांनी एक्सप्रेस हायवे झाला पाहिजे हीच काळजी घेतली आणि त्याला सातत्याने मदत केली, आशीर्वाद दिला आणि डायरेक्टली इनडायरेक्टली सहकार्य केलं. पण आपल्याही कार्यकर्त्यांनी सांगितलं की यातला समतोल साधा, शेतकऱ्यांच्या हिताचंही रक्षण झालं पाहिजे आणि एक्सप्रेस हायवे झाला पाहिजे. आणि म्हणून त्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच तो पूर्ण होऊ शकला. पवारसाहेब, एकंदरीत मधल्या 25-30 वर्षामध्ये महाराष्ट्रातले गुणी लोक हेरायचे आणि त्यांना आपल्याबरोबर घ्यायची ही तुमची खासियत राहिलेली आहे. तुम्ही अनेक तरुण राजकारण्यांना योग्य वेळी हेरलत आणि आपल्याबरोबर घेतलं. हे तुमच्या नजरेतनं कसे सुटले?
अजिबात सुटली नाहीत. म्हणजे माझं लक्ष त्यांच्यावर होतं, पण ते एका वेगळ्या चौकटीत वाढलेले होते आणि मला माहीत होतं की त्या चौकटीच्या बाहेर कधी जाणार नाहीत. त्यामुळे त्या चौकटीचा विचार आपण करायचा नाही, त्यांच्या विकासाच्या संदर्भाचा आग्रह धरण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याच्याशी सुसंवाद आपण ठेवायचा आणि तो संबंध आम्ही ठेवला. आणि मला असं वाटतं की मला आठवतं आहे की मी राज्याचा प्रमुख होतो तेव्हा ते विरोधी पक्षाचे नेते होते वर्षा सभागृहामध्ये. पण या राज्याच्या हिताच्या संबंधीचा प्रश्न आल्याच्या नंतर त्यांनी केवळ विरोधाची भूमिका कधी घेतली नाही, विकासाला पोषक अशी भूमिका घेतली आणि हा त्यांचा गुण आम्हा सगळ्यांना मनापासून आवडतो. जर नागपूरच काय पण महाराष्ट्रामध्ये आता देशाच्या पातळीवर त्यांच्याकडे एक जबाबदारी आल्याच्या नंतर ते जर काम करत असतील तर ते नक्की पूर्णत्वाला नेणार आणि त्यामुळे त्या कामाला त्यांच्या पाठीशीच उभं राहिलं पाहिजे हे सूत्र हे माझं आहे आणि इथून पुढे राहणार आहे. आणि त्याचं मुख्य कारण त्यांची विधायक दृष्टी. शेवटचाच प्रश्न दोघांनाही विचारतो. गडकरी साहेब, तुम्ही पवार साहेबांना काय शुभेच्छा द्याल आणि पवार साहेब तुम्ही गडकरी साहेबांना काय आशीर्वाद द्याल? असं आहे की राजकारण याचा अर्थ आपण सगळेजण सत्ताकरण असाच काढतो. आणि तुम्ही राग नका येऊ देऊ. तुम्हा पत्रकार मंडळींना आम्ही दोघांच्याबद्दल एकमत चांगलं बोललं की तुम्ही त्यातून उलटा अर्थ काढण्यामधलं एक्सपर्टाईज तुमच्याकडे असतं. परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन राजकारण हे समाजकारण आहे, राष्ट्रकारण आहे, विकासकारण आहे आणि समाजातल्या गाव गरीब मजदूर शेतकरी गरीब माणसाकरता एक सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं उपकरण आहे. आणि याच्यामध्ये सर्वच पक्षामध्ये एकवाक्यता आहे. बाकी मतभेद असतील त्या ठिकाणी मतभिन्नता असते, तिथे चर्चा होते, वादविवाद होतात, संघर्ष होतो, निवडणुका होतात, त्या होतच राहणार आहे. पण महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे आणि त्यात राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. ह्या दृष्टिकोन हा मी जेव्हा तरुण होतो त्यावेळी पवारसाहेब मुख्यमंत्री होते, मी भयंकर आक्रमक आणि मिलिटंट होतो. ते जरी ज्या चौकटीतला म्हणतलं तरी पण माझा स्वभाव वेगळा होता. पण मी त्यावेळी बारकाईने ही गोष्ट आढळली मला ती आणि त्याच्यामुळे निश्चितपणे माझ्यावर त्याचा परिणाम पण झाला. नाही, पण कधी असं वाटलं नाही का त्यांच्याबरोबर काम करावं असं? नाही, मी असं नेहमीच म्हटलं की मी विहिरीत जीव देईन पण काँग्रेसमध्ये कधी जाणार नाही. त्यांनी काँग्रेसमधनं बाहेर पडून सोय केली होती ना राष्ट्रवादी काँग्रेसची. नाही, पवार साहेबांचा एक विचार आहे, माझा एक विचार आहे, त्याच्यातली मतभिन्नताही आहे. परमेश्वराने त्यांना निरोगी दीर्घायुष्य द्यावं आणि त्यांचं मार्गदर्शन महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांना मिळत राहावं. आम्ही कुठल्या वेगळ्या पक्षात आहोत तरी पण अनेक वेळा त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. त्या अजून पलीकडे निश्चितपणे महाराष्ट्रात त्यांचा अनुभवाचा उपयोग होत राहावं, त्याकरता दीर्घायुष्य लावावं अशीच मी त्यांना शुभेच्छा देईन. त्यांच्याबद्दल आता आशीर्वाद वगैरे काही देत नाही मी, पण एक गोष्ट सांगतो की मी जेव्हा राज्याचा आणि देशाचा विचार करतो, आता मी दोघंही देशाच्या पातळीवर काम करतो, दोघंही देशाच्या संघटनेचे अध्यक्ष होते, ते आहेत, मी अजूनही आहे, ते होते. ज्यावेळी मी देशाचा विचार करतो त्यावेळी या देशाच्या उभारणीच्यासाठी उद्देशाला महाराष्ट्राचं त्याच्यात योगदान काय आहे आणि कोण देऊ शकेल याचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी माझ्या पुढं हल्ली फक्त गडकरींचं नाव येतं. आणि गडकरी हे पॉलिटिकल आयडिओलॉजी वेगळी असेल, त्याच्यात मतभिन्नता असेल, पण ती कुठं आणायची मतभिन्नता आणि कुठं आणायची नाही याचं तारतम्य बाळगणारे आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शेवटी आम्ही समाजकारणात आहोत कशासाठी. आता 50 वर्ष जे लोक तुम्हाला निवडून देतात त्या लोकांच्याबद्दलचं दायित्व आपलं काय आहे की नाही. गडकरी आज संसदेमध्ये आहेत, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये होते, त्यांना या दोन्ही ठिकाणी पाठवणाऱ्या लोकांच्याबद्दलची काही जबाबदारी आहे की नाही हा विचार आम्हाला नेहमी करायचा दृष्टिकोन आहे. आणि नेहमी आम्ही जगातलं एक महासत्ता म्हणून भारत राष्ट्र कसं होईल
याचा विचार करत असतो आणि ते विचार कृतीमध्ये आणण्याच्यासाठी जे काही लोक मला दिसत आहेत त्याच्यामध्ये गडकरी दिसत आहेत आणि म्हणून त्यांच्या प्रयत्नाला आम्हा सगळ्यांची साथ राहील एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद पवार साहेब आणि गडकरी साहेब. खरं तर असं आहे की हे दोघंही नेते टोलवण्यामध्ये प्रश्नांची उत्तरं खूप माहीर आहेत आणि त्याच्यामुळं खरं तर कोहली आणि सचिनच्या समोर एखाद्या नवख्या बॉलरनं सांभाळून बॉलिंग टाकावी तसं माझं काहीच होतं, पण त्याच्यातनं सही सलामत सुटल्याची भावना आता माझी आहे झालेली. तुमच्या दोघांचेही आभार. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद राजीव सर. त्याचबरोबर उत्तरोत्तर रंगलेल्या या सोहळ्याची सांगता करताना मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना अशी विनंती करते की आपण व्यासपीठावर राहावं आणि त्याचबरोबर सर्व पुरस्कारार्थींना अशी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं, कारण आयुष्यभर स्मरणात राहील अशा या दिवसाची आठवण छायाचित्र रूपामध्ये आपण जतन करणार आहोत. सिस्का LED प्रस्तुत ABP माझा सन्मान पुरस्कार 2017 पॉवर्ड बाय विक्रम टी आणि RR काबेल. असोसिएट स्पॉन्सर युनिएन्झाइम, कोकियो कॅमलिन आणि प्रिंट पार्टनर लोकमत. रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी 91.1 FM आणि डिजिटल पार्टनर ABP लाईव्ह. वॉर्ड्रोब कटसी मृण्मयी अवचट आणि विजय बदियानी. गुणवंतांच्या कला गुणांना महाराष्ट्राचा सलाम.